कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. पाथर्डीकडून दौंडकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक घाटातील रस्त्याच्या मध्यवर्तीच बिघडल्याने घाटात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे करंजी घाटामध्ये सुमारे 5 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणीही पोलीस कर्मचारी वेळेत उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही वेळानंतर एक पोलीस कर्मचारी घाटात पोहोचला. तसेच इतर प्रवाशांसह काही तरुणांनी देखील घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या काही दिवसांपासून करंजी घाट मार्गे पाथर्डीकडून दौंडकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकांची संख्या मोठी आहे. ट्रकामध्ये मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ऊस भरून नेला जात असल्याने अनेक ट्रक करंजी घाटात दम तोडतात. त्यामुळे नेमकी घाटातच अनेक ट्रकांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते रस्त्यावरच बंद पडतात. त्यामुळे घाटात या ऊसाच्या ट्रकामुळे मोठा अडथळा निर्माण होतो. शनिवारी देखील असाच एक ऊसाने भरलेला ट्रक करंजी घाट चढत असताना घाटातील रस्त्याच्या मध्यावरच एका धोकादायक वळणावर बंद पडल्याने करंजी घाटामध्ये सुमारे 4 तास वाहतूक ठप्प झाली. करंजी घाटातील धोकादायक वळणांची दुरुस्ती करण्याची मागणी गेले अनेक दिवसांपासून प्रवाशांमधून केली जात आहे. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधींसह राष्ट्रीय महामार्ग विभाग देखील डोळेझाक करत आहे. करंजी घाटाचे रुंदीकरण करण्याची देखील मोठी गरज आहे. देशातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी मोठमोठाले 4 पदरी 6 पदरी महामार्ग तयार करण्याचे काम सुरू असताना करंजी घाटात मात्र एक धोकादायक वळण सुद्धा राष्ट्रीय महामार्ग अथवा लोकप्रतिनिधींना दुरुस्त करता आलेले नाही. त्यामुळे या धोकादायक वळणावर 4 दिवसाला मोठमोठे अपघात होत आहेत. प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी.